मित्रांनो, समजा आपल्याला C5H12 हे रेणुसूत्र असलेल्या सर्व समघटकांची रचनासूत्रे काढायला सांगितली आहेत. समघटक म्हणजेच आयसोमर या शब्दाचा अर्थ आहे समान भाग म्हणजेच समान संख्या असलेले अणू. आता आपल्या सर्व समघटकांच्या रचनासूत्रामध्ये किती कार्बन आणि किती हायड्रोजन अणू आहेत सांगा बरं. इथं जर पाहिलं तर आपल्याला 5 कार्बन आणि 12 हायड्रोजन अणू दिसतील. आपल्या समघटकातील अणू एकमेकांशी वेगवेगळ्या प्रकारे जोडलेले आहेत. त्यामुळेच त्यांची संरचना ही वेगळी असणार आहे आणि म्हणूनच आपण त्यांना समघटकांची रचनासूत्रे असं म्हणतो. त्यांना कॉन्स्टिट्यूशनल आयसोमर असं सुद्धा म्हटलं जातं. पहिला समघटक तयार करण्यासाठी आपण 5 कार्बन अणूंची एक सरळ शृंखला काढू शकतो. ही रचना काढण्यासाठी आपल्याला बॉन्ड लाईन स्ट्रक्चर बंध रेषा संरचनाबद्दलची माहिती असणं अपेक्षित आहे. या रचनेत 5 कार्बन अणू एकमेकांना एकेरी बंधाने जोडलेले असतात. आता आपल्याला तर माहिती आहे कार्बन अणूंच्या चतुसंयोजीची पूर्तता होईल एवढे हायड्रोजन आपण त्याला जोडू शकतो. बरोबर, तर इथं आपण ते हायड्रोजन जोडतोय. आता हे हायड्रोजन जोडल्यानंतर आपण हायड्रोजनची संख्या मोजून आपलं रेणुसूत्र योग्य आहे की नाही ते तपासूया. आता किती कार्बन अणू आहेत ते पहा. आपण मोजूयात. 1 2 3 4 5. आता हायड्रोजनची संख्या मोजा. डाव्याकडील कार्बनला 3 हायड्रोजन, या कार्बनला 2, या पुढील कार्बनलाही 2 हायड्रोजन, पुढील कार्बनला अजून 2 हायड्रोजन आणि उजवीकडील कार्बनला 3. तर किती हायड्रोजन झाले पहा. 3 आणि 2 5 आणि 2 7, 2 9 आणि हे 3 12. तर C5H12 हे झालं आपलं पहिलं रचनासूत्र. बरोबर. आता आपण समान रेणुसूत्र असलेले दुसरे समघटकांचे रचनासूत्र काढूया. 5 कार्बनची सरळ शृंखला काढण्याऐवजी आता आपण 4 कार्बनची मुख्य शृंखला काढू. आपल्याला एकूण 5 कार्बन हवे असल्यामुळे 5वा कार्बन या शृंखलेला जोडलेली एक शाखा, एक ब्रांच आपल्याला इथे दाखवावी लागेल. आता आपण कार्बनचे हे अणू काढलेले आहेत. कार्बन अणूच्या चतुसंयोजीची पूर्तता होईल एवढ्या हायड्रोजन अणू आपण त्याला आता जोडतोय. तर हे हायड्रोजन अणू आपण त्याला जोडलेले आहेत. आता आपण त्या अणूंची संख्या मोजूयात. पहिल्यांदा कार्बन अणूंची संख्या 1 2 3 4 5 म्हणजे C5. आता हायड्रोजन अणू मोजूयात. हे 3, हे 3 6, हा एक 7, हे 2 9 आणि हे 3 12 म्हणजे हे झालं C5H12. आता या संयुगाचं रेणुसूत्र सुद्धा C5H12 आहे. पण ही दोन्ही रेखाटनं दोन वेगवेगळ्या रेणूंचं प्रतिनिधित्व करतात. दोन्हींची रचनासूत्र ही वेगळी आहेत. दोन्हींचं रेणुसूत्र जरी C5H12 असलं तरी त्यांना जोडले जाण्याची पद्धत वेगळी आहे आणि त्यांची रचना वेगळी असल्यामुळे त्यांना समघटकांचे रचनासूत्र असं म्हटलं जातं. आता आणखी एक समघटकांचं रचनासूत्र काढण्याचा प्रयत्न करताना काही विद्यार्थी विचार करू शकतात की आपण पुन्हा 4 कार्बनची शृंखला घेऊ आणि यावेळी शाखा दुसऱ्या कार्बनवरती जोडू. असे रेखांकन पहिल्या शाखीय रचनेपेक्षा वेगळं दिसू शकतं, परंतु प्रत्यक्षात हे एकाच रेणूचे प्रतिनिधित्व करण्याचे 2 वेगवेगळे मार्ग आहेत. ही रचना वेगळी नाही. दोन्ही रेखांकनामध्ये दुसऱ्या कार्बन अणूला एक हायड्रोजन, 2 मिथाइल म्हणजेच CH3 गट आणि एक इथाइल म्हणजे CH2CH3 गट जोडलेला आहे. मूळ जोडणी तंतोतंत सारखीच असल्यामुळे हे 2 वेगळे रेणू नसून एकाच रेणूचे 2 भिन्न रेखांकन आहेत. थोडक्यात रेखांकन जरी वेगळं दिसत असलं तरी अणूंची मूळ जोडणी समान असल्यामुळे तो एक नवीन समघटक ठरत नाही. आतापर्यंत आपल्याला 2 समघटकांची रचनासूत्रे मिळाली आहेत. आता आपण 4 कार्बनची शृंखला वापरू शकत नाही, म्हणून आपण 3 कार्बनची एक मुख्य शृंखला घेऊयात. आपल्याला एकूण 5 कार्बन हवे आहेत. मग आता उरलेले 2 कार्बन आपण काय करूयात, या शृंखलेला मधला जो कार्बन आहे त्याला जोडूयात अशा प्रकारे. बरोबर. आता आपण कार्बन अणूंच्या चतुसंयोजीची पूर्तता होईल एवढ्या हायड्रोजन अणू त्याला जोडूयात हे अशा प्रकारे. तर इथे हे जे बाहेरचे कार्बन आहेत त्याला प्रत्येकी 3 हायड्रोजन आपल्याला जोडावे लागतील अशा प्रकारे. आता मधला जो कार्बन आहे, बरोबर, त्याची आधीच संयोजीची पूर्तता झालेली आहे, तर त्याला एकही हायड्रोजन जोडण्याची गरज नाहीये. आता आपण कार्बन अणू मोजूयात. 1 2 3 4 5 C5. आता हायड्रोजन अणू मोजूयात. ते किती आहेत पहा.
हे 3, परत हे 3 6, हे 3 9 आणि हे 3 12 म्हणजे H12. तर हे झालं C5H12 चं पुढचं रचनासूत्र. तर आता येथे आपल्याला तिसरे समघटक रचनासूत्र मिळालं. बरोबर? तर थोडक्यात या व्हिडिओचा अंतिम निष्कर्ष पहा काय. तर आपण मुख्य कार्बन शृंखलेची लांबी कमी करून आधी 5, मग 4 आणि शेवटी 3 कार्बन आणि त्यांना शाखा जोडून C5H12 चे सर्व शक्य समघटक शोधले आणि या रेणुसूत्रासाठी एकूण 3 वेगळी समघटकांची रचनासूत्रे शक्य आहेत हे आपल्याला समजले. इथेच थांबूयात. धन्यवाद.